जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. रागवू नका, पण स्त्रीला पुरुषाची बरोबरी करायची असेल तर सुरुवात म्हणून तिने 4-5 लग्नात कनाय एकच साडी नेसून दाखवावी. पती आणि पत्नी सोफ्यावर बसून कलिंगडाचे काप खात टीव्ही पाहत असतात. पत्नीच्या एका हातात अर्थातच मोबाईल असतो. पतीचा मोबाईल किचनमध्ये चार्जिंगला लावलेला असतो. एवढ्यात किचनमधून SMS चा टोन ऐकू येतो. म्हणून पती किचनमध्ये जातो आणि मेसेज वाचतो. बायकोचाच असतो. किचनमधून येताना मीठ घेऊन या. भारताची की नाही लोकसंख्या आता एकाच गोष्टीनं रोखली जात आहे आणि ती म्हणजे काय माहितीये का? शाळेची फी. तुम्हाला सांगू का, आपल्या देशात पसंत नसताना जरी लग्न झालं का नाही तरी रागारागात का नाही 4-5 लेकरं होतातच. लहानपणी उन्हाळ्यात अख्खा गाव पायी फिरायचो, पण जसे डिग्री आणि सेल्सिअस कळायला लागले तसे उन्हाचा प्रचंड त्रास होऊ लागलाय बघा. समोरचा तंबाखू सुपारी किंवा विमल थुकून बोलणारा असेल तर समजून जा, काहीतरी ज्ञानाची गोष्ट सांगणार आहे, ती मन देऊन ऐकावी तुम्ही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बायको ही बायको असते, मग तुमची आमची असो नाहीतर मोहम्मद शम्मीची, ती धिंगाणाही करणारच. म्हणून एक लक्षात ठेवा, काहीही झालं तरी फक्त सापडू नका. शिक्षक, मामाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात गण्या? आयब्रो. मास्तर, 2 दिवसापासून हसतय. नवरा, आज घर छान आवरलेलं दिसत आहे. तुझं व्हॉट्सअप ॲप बंद होतं का आज? बायको, नाही हो, फोनचा चार्जर सापडत नव्हता, तो शोधण्याच्या नादात का नाही अख्खं घर आवरलं, नाहीतर मला वेळ कुठं असतो. जेव्हा माणूस का नाही शेजारणीच्या प्रेमात पडतो तेव्हा तो कचरा गाळीची सुद्धा आतुरतेनं वाट बघत असतो बघा. डॉक्टर बेवड्याला, तुमच्या लिव्हरला सूज आले आणि फुगलंय ते बेवडा, म्हणजे त्यात अजून जास्त दारू बसेल, मी अजून जास्त पिणार आता. अरे वा. दारू त्याच दिवशी सोडली ज्या दिवशी मोबाईलची फ्लॅश लाईट लावून मोबाईल 2 तास शोधला. आता पुढचा बघूया विनोद. मुलगा आपल्या प्रियसी बरोबर हॉटेलमध्ये बसून बियर पित असतो. मुलगा, आय लव्ह यू. प्रेयसी, हे तू बोलतोयस का? तुझी बियर बोलते र. मुलगा, मी माझ्या बियरशी बोलतोय, तू गपे माकड तोंडे. टच फोनच्या जमान्यात जिवलग मित्र टचमध्ये राहत नाहीत. हीच गोष्ट मनाला टच करते. पण काचेचे भरलेले ग्लास एकमेकांना टच करायला बोलवाल की सगळं टचमध्ये येतात. आमच्या वेळेस पालकांना शाळेत बोलवलं जात नसे. गुरुजीच घरी यायचे, चहा पाणी प्यायचे आणि आम्हाला मार खायला घालून जायचे. 1. मी झोपेतून उठलो. 2. मला माझी क्रश दिसली. 3. मी तिला मिठी मारली. 4. मी तिला किस केलं. आता 2, 3, 4, 1 या क्रमाने वाचा. लग्न ठरवताना तिला बघायला घरातील सगळ्या मंडळींना घेऊन गेलो. तिला बघायला घरातील सगळ्या मंडळींना घेऊन गेलो होतो. आता ती एकटीच सगळ्यांना बघून घेते. तुम्ही शिकून स्वतःच्या पायावर उभे राहीपर्यंत तुमच्या वर्गातील मुलींचे मुलं चालायला लागलेले असतात. आज एका मुलीचे स्टेटस वाचून चक्कर येऊन खाली पडलो. मी लग्नच नाही करणार आणि माझ्या मुलांना पण करून देणार नाही. अरे कुठं फिरशील हे पाप.
तुमच्या शिक्षणाचा खरा फायदा फक्त तेव्हाच होतो जेव्हा तुम्हाला बँकेत कोणीतरी स्लीप भरून देतोस का म्हणून विचारतो. गुरुजी, बंड्या, लक्ष कुठे आहे? आता सांग पटापट. उसापासून काय तयार होते? बंड्या, उसापासून साखर तयार होते. गुरुजी, शब्बास बंड्या, पुढे सांग. बंड्या, साखरेपासून साखरपुडा, साखरपुड्यानंतर लग्न होते, लग्नानंतर काय होते सांगू का गुरुजी? गुरुजी, गाढवापुढे बोलशील तर मार खाशील. बंड्या पळत. लग्नानंतर भांडण होतात. पुणेरी पाटी, आमचा शंतनू यंदा 10वीला आहे. त्याला खेळायला बोलवू नये. आज पण शाळा सोडल्याचा दाखला पाहिल्यावर जीव भरून आनंद होतो, कारण त्यावर ठळक अक्षरात लिहिलेला एक सोनेरी शब्द दिसतो. वर्तणूक चांगली. तुम्ही शिकून स्वतःच्या पायावर उभे राहीपर्यंत तुमच्या वर्गातील मुलींचे मूल चालायला लागलेली असतात. ब्रेकिंग न्यूज. 12वीचा पेपर असल्याने मुलींची देवळात तर मुलांची झेरॉक्स दुकानात गर्दी. थेट परीक्षा केंद्रातून, गण्या, तुझा नंबर सांग. चिंगी, सॉरी, आय हॅव बॉयफ्रेंड. गण्या, अगं रोल नंबर सांग तुझा. पहिलेच टेन्शनमध्ये आहे. सेमिस्टरचा फायदा माहीत नाही, पण वर्षातून दोन वेळा बोलणी खावी लागते. शिक्षक, लिहा, दुनिया गोल आहे. गण्या, तुम्ही सांगता म्हणून लिहितोय, नाही तर दुनिया लय बेकार आहे. एक पोरगी स्वतःला खूप शहाणी समजत होती. एके दिवशी मला भेटली. आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी म्हणाली, जगामध्ये कांदा हे एकच फळ आहे ज्यामुळे डोळ्यात पाणी येतं. मी म्हटले, वेडे, असं काही नाही, नारळामुळं पण येऊ शकतं. शास्त्रज्ञ असल्यासारखं मला म्हणाली, मग सिद्ध करून दाखव. मग मी तरी काय कमी आहे? मी घेतला नारळ आणि आणला तिच्या डोक्यात आणि बसले बोंबलत. सकाळी पत्नीने पतीला वर्तमानपत्र मागितले. पती, किती मागासलेली आहेस तू, विज्ञान किती पुढं गेले आणि तू आज अजून वर्तमानपत्र मागतेस. हा माझा टॅब घे. बायकोने टॅब घेत आणि त्याने झुरळ मारते. नवरा बेशुद्ध. तात्पर्य, जे मागते ते तिला डोकं न लावता द्या. तुमची हुशारी फक्त ऑफिसपुरतीच ठेवा. आई, किचनमधून छोटी प्लेट आण जरा. मुलगी, कुठे आहे, दिसत नाहीये. आई, गॅसची शेगडी दिसते का? मुलगी, हो. आई, ती पेटव आणि मोबाईल जाळ त्यात, मग दिसेल प्लेट. परीक्षा स्पेशल. एक मुलगा 15 मिनिटातच पेपर देऊन बाहेर जात होता. तेवढ्यात, मॅडम, काय झालं तुला, पेपर अवघड वाटतोय का? मुलगा, ज्याच्या भरोशावर आलो तोच मला उत्तर दाखव म्हणतोय. मॅडम जागेवर बेशुद्ध. बायको, तुम्ही मला सारखं स्वारी स्वारी असं म्हणत जाऊ नका. नवरा, का? बायको, भांडायचा सगळा मूडच खराब होऊन जातो बघा. सर्व रिकामटेकड्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकर काहीतरी काम शोधा, नाहीतर ह्या उन्हाळ्यात सुद्धा तुमच्या कूलरमध्ये पाणी भरावे लागेल. ती म्हणे, मी जर 12वीला 80% पाडले तर माझे बाबा
मला ॲक्टिवा देणार आहेत. पप्प्या, राहू दे ग वेडे. तू आमची काय बराबरी करशील? मला तर 10वीला नापास झाल्यावरच JCP घेऊन दिला होता. उपस वाळू. गावाकडचा नवीन उखाणा. लाल मिरची हिरवे देठ. तुला मी मनापासून आवडत असेल तर फेसबुकवर इनबॉक्समध्ये भेट. व्हॉट्सअप फेसबुकवर मेसेज वाचूनही रिप्लाय न देणे ही अपमान करण्याची नवीन पद्धत चालू झाली आहे. एका बाईने कस्टमर केअरला रागाने फोन लावला. 3 तासापासून तुमच्या कंपनीचे इंटरनेट चालत नाहीये. सांगा बरं या परिस्थितीत मी काय करू? कस्टमर केअरवाल्याने काळजाला भिडेल असं उत्तर दिले. ताई साहेब, तोपर्यंत घरातली काहीतरी कामे करा. हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर बायको, अहो वेटर झाल्यानंतर बायको, अहो वेटरला काहीतरी टीप द्या. नवरा, लग्न करू नको रे बाबा. चांगल्यात चांगल्यांची भूक मरून जाते जेव्हा बायको म्हणते, जेवण करून घ्या, मग थोडं बोलायचं आहे. जनावरांच्या दवाखान्यात एक वेगळीच गंमत असते. पेशंटचे नाव म्हणून जनावरांच्या मालकाचे नाव लिहितात वा त्याचे समोर जनावरांना झालेल्या आजारांचे नाव लिहिले असते. जनावराचं नाव. परवा असेच दवाखान्यात गेलो असता रजिस्टर लिहिले दिसले. नाव शामराव, आजार गाभण राहत नाही. आरोप करण्याची हद्द झाली राव. बायको, अहो ऐकलत का? हे कसं पीठ आणलं? सगळ्या चपात्या जळल्या. अचानक आलेला पाऊस. बायको नवऱ्याचा हात धरून गच्चीत आली आणि म्हणाली, तुम्ही चिमटे काढा, मी कपडे काढते.